नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राखी पौर्णिमा स्पेशल नारळी भात करणार आहोत. नारळी भातासाठी लागणारं साहित्य आहे तांदूळ बासमती जुना, 1 वाटी खवलेला नारळ, 2 चमचे तूप, त्यामध्ये घालण्यासाठी मसाले, 1 तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि विलायची, रंगासाठी जिलेबीचा रंग केशरी, केसर, काजू आणि साखर. यामध्ये घेतलेली आहे आपण विलायची पूड आणि भातामध्ये घालण्यासाठी चवीपुरतं मीठ. हा जो तांदूळ घेतलेला आपण धुवून घेऊयात स्वच्छ. अजून एक पाण्याने धुवून घेऊ. आणि ह्यामध्ये पाणी घालून आपण हा 10 मिनिटं भिजवून ठेवणार आहोत फक्त. तुपावर हे आपण काजू परतून घेऊयात या ठिकाणी आणि काढून घेऊ घालण्यासाठी. हे काजू आपण परतून बाजूला काढूया. यामध्ये आपण घालणार आहोत 4 ते 5 लवंगा, विलायची थोडीशी उकलून, हे मसाले घातल्याने ह्या भाताला आणखी चांगली चव येते. दालचिनी घातली आहे आपण थोडी आणि 1 तेजपान. या ठिकाणी आता आपण घालणार आहोत 10 मिनिट भिजवून ठेवलेला आणि उपसून घेतलेला हा बासमती तांदूळ, जो जाळीवर आपण काढून घेतलाय. हा आपण हलकासा 2 मिनिटं परतून घेऊयात तुपावर. हा आपण 2 मिनिट छान परतून घेतलाय. हा आपण 2 मिनिट तुपावर परतून घेतोय. एकीकडे आपण पाणी उकळायला ठेवले. जेवढा आपण तांदूळ घेतलाय तेवढेच म्हणजे दुप्पट त्याच्या, समजा 1 वाटी आपण तांदूळ घेतलाय, 2 वाट्या पाणी तिथे आपण उकळायला ठेवले. पाणी आता हे उकळलेलं आहे. पाणी उकळतच घालायचं, ह्यामध्ये थंड अजिबात घालायचं नाही. हे उकळलेलं पाणी 2 वाट्या ह्या तांदूळात आपण घालणार आहोत. तांदूळ जुना असेल तर 2 लागतं, अन्यथा थोडंसं कमी पण पुरतं. या ठिकाणी 2 ते 3 मिनिटं हे पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला उकळून आटू द्यायचंय आहे तसं. याच्यामध्ये आपण घालूयात आता चवीपुरतं मीठ. मीठ आपल्याला जास्ती घालायचं नाहीये, अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण ह्यामध्ये. हा भात आपण शिजवून घेत आहोत, पण त्यावर आपण झाकण नाही ठेवणार आहोत आधी, कारण ह्यामध्ये जे जास्तीचं पाणी असेल ते वाफेच्या रूपात निघून जाईल आणि तांदूळ जो शिजेल तो अगदी मोकळा असेल.
त्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलंय. आता ह्यावर आपण झाकण ठेवूयात आणि 2 मिनिटं छान वाफ घेऊयात त्याची काढून. या ठिकाणी हा आता होत आलाय तुमचा, शिजलाय, बघू शकता. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत ओला नारळ. मी जसं म्हटलं की जेवढं आपण तांदूळ घेतले तेवढाच हा नारळ घेतोय आणि तितकीच आपण साखर घालतोय. यामध्ये आपण घालूयात थोडासा रंग, जिलेबीसाठी जो वापरतो तो, केसर, आणि विलायची पूड. हा आता तुमचा नारळी भात अगदी होत आलाय, शेवटच्या टप्प्यावर आहे. हा जो आता पाक तयार झालाय साखरेचा, तो आटेपर्यंत आपण ठेवणार आहोत. झाकण ठेवून याला एक वाफ घेणार आहोत आणि 2 मिनिटात नारळी भात तयार. साखर भात आपला तयार आहे सर्विंगसाठी. आपण आता हा सर्व करूया. या ठिकाणी आपला नारळी भात राखी पौर्णिमा स्पेशल तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता सर्विंगसाठी. तर हा नारळी भात खाण्यासाठी तयार आहे, राखी पौर्णिमा स्पेशल. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.